प्रसारित करीत आहोत हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम. श्रोते हो, फोनद्वारे श्रोत्यांशी संवाद साधला आहे सुवर्णमाला कांबळे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार. नमस्कार श्रोते हो, हॅलो आपकी पसंद या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे मी सुवर्णमाला कांबळे. कार्यक्रमासाठी तांत्रिक सहाय्य केलं आहे प्रमोद साळुंके आणि जीवन क्षीरसागर यांनी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार. हॅलो आपकी पसंद. गोपाळ नाथकर बोलत. कुठून बोलताय आपण? साडेगाव, तालुका, जिल्हा परभणी. गावाचं नावच साडेगाव आहे का? हा, साडेगाव नाव आहे. अच्छा, कसं काय पडलं बरं गावाचं नाव हे? काय माहित आता, पहिल्यापासून नावच आहे साडेगाव. बर, आनंद झाला मॅडम, पहिल्यांदा फोन लागला कार्यक्रमात. पहिल्यांदाच फोन लागलाय हे आपल्या शब्दातून दिसतंय आम्हाला. बोला ना, काय करत असतं आपण? शेती करतात. बर, झाली पेरणी वगैरे? हो, पेरणी झाली, हळद कापूस लावलेला आहे. हो. किती एकर पेरलात मग? 5 एकर आहे, 2 एकर हळद आहे आणि 3 एकर कापूस आहे. ठीक आहे. आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कुठले कार्यक्रम आपल्याला आवडतात जास्त? किसानवाणी आणि भक्तिगीत सकाळचे ऐकतात, बातम्या. बर, कधीपासून ऐकताय रेडिओ आपण? रेडिओ 2005 पासून. अच्छा, रेडिओवर अँटिनावर केला तर कधी कधी ऐकू येत होता, आता मोबाईल ऍपवर चांगलं प्रसारण ऐकू येते. बरोबर आहे. हा, पहिले नाही ऐकू येत होतं, कुठं कुठं ते चालायचं चॅनल. म्हणजे आता जवळपास 21 वर्ष झालं रेडिओ ऐकताय आपण. हो. मग कार्यक्रमात कुठला बदल तुम्हाला जाणवला किंवा आणखीन कार्यक्रमांविषयी काय सांगाल मग आपण? कार्यक्रम आता छान आहेत, पहिल्यापेक्षा आता चांगले कार्यक्रम आहेत. ठीक फक्त आहे. वेळ जास्त पाहिजे, जास्त विविध कार्यक्रम येतात ना, त्याच्यानंतर आपले कार्यक्रम वाढवायला पाहिजे थोडे. ठीक. आणखीन आजच्या हॅलो आपकी पसंद या कार्यक्रमात कुठलं गीत आज आपण निवडून आणलेलं आहे ऐकण्यासाठी? इम्तिहान मधलं गाण्याचे बोल. इस तरह आसे की का असर छोड़ जाऊंगा. ऐकूयात आपल्या पसंतीचं इम्तिहान या चित्रपटातील हे गीत. फोन केलात. हॅलो आपकी पसंद. आपकी पसंद. नमस्ते दीदी. नमस्ते, कौन बोल रहे? मैं कोटवा सागर छत्तीसगढ़ से राम स्वरूप गुप्ता बोल रही थी. अच्छा, कार्यक्रम में आपका स्वागत है, बोलिए. गीत सुनने के लिए. कौन सा गीत आज चुन के लाया है आपने सुनने के लिए? जब जब फूल खिले सुना देना, परदेसियों से. ठीक है. हाँ दीदी. और बताइए ना, क्या चल रहा है, माहौल कैसा है उधर का? इधर तो माहौल तो ठीक नहीं, पानी गिरा नहीं अभी, कम से कम 4-5 रोज हो गया. 4-5 रोज पहले अच्छा पानी गिरा था, अभी धूप निकली है, कुछ गर्मी हल्का बढ़ गया है अभी. अच्छा, फिर आप क्या करते हैं गाँव में? मैं तो तीर्थ यात्रा काम कर तीर्थ यात्रा घुमाने के लिए जाता हूँ. अभी 15 अगस्त को बनाया, रामेश्वर बालाजी को जाने का 12 रोज का प्रोग्राम है. उसके बाद सितंबर में मथुरा वृंदावन, गया जी और अयोध्या वगैरह रहेगा 12 दिन को भी. अच्छा, तो फिर आपको ऐसे घूमने का शौक है? फिर सवारी करते हुए घुमाने के लिए जाता हूँ बस से. आप ड्राइवर है क्या? नहीं, पहले कंडक्टर था बस में, 2 रोड साथ ही काम कर रहा हूँ. अब कंडक्टर छोड़ दिया हूँ, इसी काम को करता हूँ, टूर ट्रेवल्स का. फिर आपको भी अलग अलग जगह घूमने का मौका मिलता होगा? हाँ दीदी, सवारी के साथ घूमने भी मिल जाता है, स्नान के लिए मिल जाता है, दर्शन भी मिल जाता है. अपने परिवार को भी घुमा के ले आना, साथ परिवार वाले भी जाते हैं मेरे साथ. अच्छा, कौन सी जगह आपको ज्यादा पसंद आई? तो अब भी आया हूँ ऊपर बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री से. 24 वर्ष का प्रोग्राम था, साथ में नेपाल भी था, मनोकामना, ऋषिकेश, हरिद्वार था, मथुरा वृंदावन था और जनकपुर, सीतामढ़ी भी था उसमें. अच्छा, बहुत सी जगह पर आप जाके आए हैं. जाते रहते हैं, अच्छा भी लगता है, मन लगता है बार बार देखते रहो दर्शन करते रहो, ऐसा लगता है. आपको नेचर ज्यादा अच्छा लगता है कि प्रभु के दर्शन करना ज्यादा अच्छा लगता है? प्रभु का दर्शन तो और अधिक महत्व लगता है, बहुत बढ़िया लगता है. दर्शन होते रहे, स्नान करते रहे, हर तीर्थ यात्रा में अच्छा लगता है सभी. ठीक है. फिर और आकाशवाणी धाराशिव केंद्र के बारे में क्या कहेंगे आप? प्रोग्राम सुनते हैं? सुनते रहो तो प्रोग्राम भी बहुत बढ़िया लगता है. अच्छा लगता है प्रोग्राम, प्रोग्राम लगता है, सुनते रहता हूँ मैं. आपसे बात करके अच्छा लगा. लीजिए सुनिए आपकी पसंदीदा जब जब फूल खिले इस फिल्म का ये गीत. फोन किया, धन्यवाद. हेलो आपकी पसंद. नमस्ते मॅडम, आपला गणेश लक्ष्मण उकरंडे. नमस्कार, बोला. हा, मी धाराशिवनं बोलतो, मी आनंद आहे. ठीक आहे. आपलं नाव सुवर्णमाला कांबळे मॅडम का? कसं काय ओळखलं? हो, मी तुम्हाला आवाजावर ओळखलं बघा मॅडम. तुमचं माझं बोलणं नाही झालं पण मी ओळखलं तुम्हाला. बरोबर आहे. याच्यावरूनच लक्षात येतं की आपण नियमित श्रोता आहात आमचे.
हो नेहमी श्रोता हो मी. बर. मी नेहमी आपला कार्यक्रम ऐकतो. पत्रगीत, हॅलो आपकी पसंद, गीत बात, गीत गुंजन, फिल्म से. बर. हो सगळे कार्यक्रम ऐकता. मी सकाळी 5 वाजता पासून आपलं केंद्र सुरू झाल्यावर 5:56 पासून मी केंद्र लावलं तर त्याच्याकडून मी कार्यक्रम ऐकतो. बर. आवडीचा कार्यक्रम मला खूप आवडतो बघा मॅडम. अच्छा, म्हणजे तुम्हाला गाणी जास्त आवडतात ऐकायला. मला गाणे मोहम्मद आजी साहेबांचे. बर. आणि तुमच्याविषयी सांगा ना, कधीपासून अंध आहात आपण? हा मॅडम, मला वयाच्या 10व्या वरती अंधस्व आलाय 2014 मध्ये. बर. मग आता काय करत असता आपण? आता का नाही मॅडम, कॉलेजला आता सध्या 11वीचं ऍडमिशन घेतलंय कॉलेजला आहे मी. अंध कॉलेजमध्येच ऍडमिशन घेतलंय आपण? हो, अंध म्हणताना नॉर्मल कॉलेज राहते पण त्यामध्ये आमची बी सोय राहते, आम्हाला रायटर वगैरे राहते ना. बर बर बर. सध्या 11वीचा आहे मी, यावर 10वीला होतो, पास झालो बघा 48%. खरंच ही खूप चांगली गोष्ट आहे बरं का. म्हणजे अंध असून पण तुम्ही शिक्षण पुढे कंटिन्यू करताय आणि शिक्षणाच्या बाबतीत तुम्हाला रस आहे, हे ऐकून छान वाटलं. आणि मॅडम मी ऑर्गन वादक बी आहे, मला ऑर्गन वाजवायला येतो. बर. हो ठीक आहे. मग आता कुठलं गीत ऐकायला आवडेल आपल्याला? आज मला कार्यक्रमातलं ही गाणं ऐकायचं आहे. पंकज उजापसरने गायलेलं आनंद बक्षीचं गाणं आहे, चिठ्ठी आई आहे, चिठ्ठी आई आहे. नाम या चित्रपटातील. आणि आमचे श्रोते घ्या गणेश पंडित गुरुवे आणि पौर्णिमा अनिल कदम आणि साधना निखिल गायकवाड. बर. या सगळ्यांसोबत तुम्हाला हे गीत ऐकायला आवडेल? हो. ठीक आहे. आपण फोन केला त्याबद्दल धन्यवाद. ऐकूयात आपल्या पसंतीचं नाम या चित्रपटातील. हॅलो, आपकी पसंद. मी हरिश्चंद्र पुढे पाटील बोलतोय, सुरडे. बोला, कार्यक्रमात स्वागत आहे. माझ्या आवडीचं गाणं लावायचं होतं. गाणं ऐकूयात तुमच्या आवडीचं. कुठलं गाणं ऐकायला आवडेल? मला ऐकत होतं, पडरे पाण्यात कर पाणी पाणी, शेत माझले तानेलं चातकावानी. चातकावानी. बर, ठीक हे आहे. गाणं ऐकत होतं. अच्छा, आता तुमच्या गाण्यावरून पाऊस पडा नाही काय ना, वर्षण स्थिती आहे. बरोबर आहे. तुमच्या गाण्याच्या फरमाईशवरूनच माझ्या लक्षात आले की तुम्ही शेतकरी आहात आणि सध्या पावसाचं वातावरण नाही आपल्याकडे, म्हणून तुम्हाला हे गीत ऐकायचंय. बरोबर. ज्येष्ठ नागरिक आहे मी. बर. माझं आता म्हणजे अमृत महोत्सव वर्ष चालू आहे माझं. आणखीन ही शेती करताय आपण? शेती करतोय की मी, रानात जातोय, दारा धरतोय. रिटायर झाल्यावर केलंय काम मी. बर. किती एकर शेती आहे आपल्याला मग? मला 1 हेक्टर आहे, बागायत आहे. बागायत म्हणजे काय नेमकं शेतामध्ये? बागायत म्हणजे आता यावर्षी पाऊस कमी आहे त्यामुळे नाही, सोयाबीन घेत होतो, पुन्हा झालं ऊस घेत होतो, सोयाबीन घेत होतो, पुन्हा झालं रब्बीला गहू घेत होतो. पेरणी झाली का? पेरणी नाही झाली ना. मग आता पावसाची खूपच गरज आहे म्हणायचं. पावसाची अतिशय गरज आहे, चातकावानी. बरोबर आहे. कार्यक्रमांविषयी काय सांगाल बरं? आकाशवाणीचा कुठला कार्यक्रम तुम्हाला आवडतो? सगळे कार्यक्रम ऐकतो मी, घर शिवार, पुन्हा संध्याकाळी किसान वाणी, हे सगळे कार्यक्रम ऐकतो. आणि पुन्हा सोमवारी असतो ना ज्येष्ठ नागरिकासाठी ते कार्यक्रम आहे, ते संध्या छाया ऐकतो की तो पण. अच्छा, आपली आवड ही सगळं आवडतो. बर. आणखीन काय पेरायचंय मग आता पाऊस पडल्यानंतर? आता हवामान खातं तर म्हणतंय दुसरं काय पेरू नका, मूग पेरू नका, उडीद पेरू नका. मग आता काय सोयाबीनच आहे किंवा पर्याय राहिला ना आता. पाऊसच नाही तर पाऊस पेरल्यानंतर पाणी 6 ते 7 इंच ओलवायला पाहिजे ना. बरोबर. म्हणजे कमीत कमी इतभर पाऊस व्हायला पाहिजे, इतभर जमीन भिजली पाहिजे, त्यावेळेस मग पेरू शकतो शेतकरी. बरोबर आहे. म्हणजे मुबलक असा ओलावा जमिनीला मिळायला पाहिजे तरच पेरता येतं. मग बी जमिनीत रुजतंय ना ती. बरोबर आहे. आणि आपण अशीच आशा करूयात की लवकरात लवकर पाऊस येऊ आणि आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात पावसाचं प्रमाण नक्कीच पडेल, ही आशा आपण करूयात. फोन केला त्याबद्दल धन्यवाद. ऐकूयात आपल्या पसंतीचं हे गीत. धन्यवाद मॅडम. नमस्कार. हॅलो, आपकी पसंद. मी बाळू साखरे बोलतो, मुक्काम पोस्ट पाकणी, उत्तर सोलापूर. अच्छा, बोला. बरेच दिवस झाले, 3.5 महिने झाला असेल मी कॉल करून आपल्या आकाशवाणीला. बर. कार्यक्रमांविषयी काय सांगाल? कुठले कार्यक्रम आवडतात आपल्याला? अरे बापरे, कार्यक्रमाविषयी काय विचारता मॅडम, एकापेक्षा एक. खूप चांगले आहेत सगळे. मनोरंजन, शेतीविषयी सगळेच, म्हणजे क्षेत्रातले तुम्ही ज्या त्या वेळेला जे ते सादर करता, चांगले आहे सादरीकरण. आवाज बी खूप चांगले आहेत सगळ्यांनी. तुमच्या आवडीचा कुठला कार्यक्रम आहे जास्त? मला तसं तर बघा, शेतकऱ्याचा कार्यक्रम आहे, रोजच्या रोज हवामानाचा अंदाज जे सांगतात ते सगळ्यात अतिउत्तम. मग बाकीचं काय, गाण्याचे कार्यक्रम हे ते सगळं, पुन्हा
भजन कीर्तन बेदिक म्हणा किंवा ती बंजारा गीत म्हणा सगळी लावतो. धनगरी ओळ्या ती तर खूप चांगलेच आहेत. लोकरंग हा लोकसंगीताचा कार्यक्रम. हा ते सगळे चांगलेच कार्यक्रम आहेत तुमच्याकडे. बर. छोटा मोबाईल आहे माझ्याकडे, वायर जोडलं की ते ऐकायला येतं तुमचं केंद्र. अच्छा. मग नाही कार्यक्रम चांगले आहेत, बेस्ट आहेत कार्यक्रम तुमचे. धन्यवाद. अशाच आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम ऐकत राहा. कार्यक्रमात मग कोणतं गाणं ऐकायला आवडेल आपल्याला? कहो ना प्यार मधलं कुठलं बी लावलं तर चालेल. कहो ना प्यार हे या चित्रपटातील हे गीत ऐकूयात. फोन केला धन्यवाद. हॅलो, आपकी पसंद. नमस्कार मॅडम, मी दत्ता कदम बोलतो, भांडेवाडी तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. बर. आजच्या कार्यक्रमात कुठलं गीत ऐकायला आवडेल आपल्याला? आज मला बरसात के दिन आहे मुलाकात के दिन आहे हे गाणं ऐकत होतं. बरसात या चित्रपटातील एक. हा बॉबी दिलवरती हे गाणं चित्रित झालेलं हे गाणं आहे. हो, बॉबी देओल आणि प्रियंका चोप्रा आहे. हो मॅडम. पाऊस तर मॅडम सध्या येत नाहीये, कारण दुष्काळ स्थिती निर्माण होते का असं वाटतंय. आता मी सध्या शेतात आहे, पाणी देतोय, मका पेरले आहे मॅडम. बर. हो. अच्छा. कारण गायी आहेत ना, जराशा आहेत, दुधी व्यवसाय बी आहे आणि शेती बी आहे. म्हणजे गाईला घास म्हणून आपण मका पेरलेला आहे. हो, मका पेरली आहे, कडोळा आहे आणि आता सध्या कांदा पण पेरलेत. पण मॅडम कसा कांदा मला वाटत नाही येऊ शकेल, कारण पाऊस चांगला लागतो कांद्याला जरा. बरोबर आहे. पेरणी झाली तुमच्या इकडची? हो झाले मॅडम. आणि तुम्ही सांगितलं की तुमच्याकडे गायी पण आहेत. कुठल्या प्रकारच्या गायी आहेत मग? जर्सी गायी आहेत, 6 गायी आहेत मॅडम. मी दूध घालतो असं नेहून डेअरीत. बर. मग सगळं गायींचं पण तुम्ही स्वतः करता घरी सगळं? हो, मी स्वतः करतो आणि कामाला पण जातो. 1.5 एकर शेती आणि शेताचं पण बघतो, सगळं ते काम करतो मॅडम. बर. खरं तर हे खूप कष्टाचं काम आहे. म्हणजे बाहेर पण कामाला जाणं, घरी आल्यानंतर शेती करणं, परत गायींचं सगळं उठाठेवा करणं. तर कसं मॅनेज करता सगळं तुम्ही? मॅनेज मॅडम कसं आहे, आता सध्या कामात शेतातलं काम झालं, आता पाणी देऊन झालं, मग 2-3 दिवस असं कामाला जायचं. घरची पण एक शेळी आहे ना, तो घरची मंडळी पण ते शेळी राखतात आणि घरचे गायचं पण ते थोडं वैरण पाणी संध्याकाळी करतात सकाळी. मग मुलगा आहे ITI पंढरपूरला शिक्षण चालू आहे, इलेक्ट्रिशियन ITI. तर मग आपण शेती बघणं हा व्यवसाय आणि दुसरी गोष्ट मला एकतर कुठला व्यसन नाही मॅडम. मी अतिशय निर्व्यसनी माणूस, म्हणजे काम करणे आपलं माझं व्यसन. चांगली गोष्ट आहे खरं तर. हे खूप कमी लोक असे सापडतील की जे व्यसन करत नाहीत. हो, कारण आपलं आयुष्य हे चांगलं घालवत आहे मॅडम. आयुष्य चांगलं गेलं तरच आपलं पुढे वाटचाल चांगली असते ना. खरंच. हो. प्रत्येक व्यसन करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की स्वतःचं आणि आपल्या कुटुंबियांचं पण आयुष्य याच्यामुळे खराब होतं. हो, 100%. कारण खराब तर होतच आणि दुसरी पैसा जातो, आर्थिक टेन्शन असते. त्यापेक्षा जर आपण त्या पैसा जर घरी काय तर खाल्लं, मुलाबाळांना खाल्लं, घरच्यांना जर दिलं तर मग ते किती आपलं आरोग्य चांगलं राहील. खरंच. तुमच्याशी बोलून खरंच छान वाटलं. आणखीन आकाशवाणी धाराशिव केंद्राच्या कार्यक्रमांविषयी काय सांगाल आपण? हो, मी 7:30 वाजता तो ऐकतो, गाणी सकाळची ऐकतो. कारण नुसतं आम्हाला इकडं गावाकडे आमच्या म्हणजे रेडिओ FM वर ऐकतो. रेडिओ आहे माझ्याकडे, लहान रेडिओ आहे, मोबाईल पण आहे. बर. हो. अच्छा. हो, नेहमी ऐकतो, कारण मी आकाशवाणी तुमच्या धाराशिव केंद्रावर पण येऊन आपलं रक्तदान करून गेलोय मी. अरे वा. निमित्त वर्धापन दिनामध्ये आलतो पण मी. बर. कारण मला छंद आहे आकाशवाणी जाणं आणि मित्र जोडणे, हे मला छंद आहे. बरोबर. किती वर्ष झाले मग? भरपूर चांगलं. जसं मला 9वी शाळा सोडली तेव्हापासून मी ऐकतो मॅडम. आपलं धाराशिव सोलापूर केंद्र आमचं हे नियमित 2 ऐकतो मी. बर. असेच कार्यक्रम ऐकत राहा. आजच्या कार्यक्रमात बरसात या चित्रपटातील गीत आपल्याला ऐकायचं आहे. हो मॅडम. ठीक आहे. फोन केला त्याबद्दल धन्यवाद आणि ऐकूयात आपल्या पसंतीचे हे गीत. हो, धन्यवाद. हॅलो, आपकी पसंद. नमस्कार, आकाशवाणी धाराशिव. नमस्कार, बोला. माझं नाव अश्विनी आहे, मी मुंबईवरून बोलते आहे. आपलं आडनाव काय? अश्विनी भातखंडे. अच्छा. कशी आहे गरमी धाराशिव मध्ये, कसं वातावरण आहे? धाराशिव मध्ये आणखीन पावसाची प्रतीक्षा आहे. मुंबईकर काय म्हणताय मग तुम्ही? मुंबईमध्ये पाऊस आला म्हणेपर्यंत गेला. मुंबईचा पाऊसही तसाच, थंडीही तशीच, गरमी तशीच, न्यूज येईपर्यंत गेली. मग सध्याचं वातावरण कसं आहे तिकडं? सध्या आहे तरी गरमी आहे. आणि परत आता आम्ही कांदे आणायला गेलो बाजारात आणि कांदा भजी करून खाणार म्हणायचं, पाऊस गेला, त्यामुळे आम्ही पण प्रतीक्षेत आहोत. हा आपला चेष्टेचा विषय झाला, पण पावसाची खरंच खूपच गरज आहे आपल्या शेतकरी वर्गांना. मी असं ऐकलं होतं की मराठवाड्यामध्ये वगैरे पाऊसच नाहीये. हो, बरोबर आहे. तिकडे गडबड आहे. बरोबर आहे, कारण बऱ्याच शेतकऱ्यांची पेरण्या पण खोळंबल्यात पावसामुळं. आणि बळीराजांची त्यालाच माहित. आपण इथे चर्चा करतो, पण त्याचं काय होत असेल
तर त्यालाच माहित. खरंच पेरणी व्यवस्थित आहे त्या प्रमाणामध्ये झाली तर आपलं थोडंसं म्हणजे महागाई कमी होईल किंवा आपल्याला भाजीपाला मुबलक प्रमाणात भेटेल. सगळं आपल्या शेतीवर अवलंबून आहे. हो, सगळंच. आपण मुळातच शेतीप्रधान असल्यामुळे आणि नेमका तोच सेक्टर दुर्लक्षित होतोय, त्यात परत निसर्गाचं असं हे सगळं असल्यामुळे आणि संतुलन सगळं बिघडल्यामुळे आता सगळ्यांनीच विचार करून वेळ आलेली आहे. तर त्याच संदर्भात मला एक सुचतंय, तर मी सांगू का तुम्हाला? म्हणजे आपल्या सगळ्या ऑडियन्सना पण ते कळू शकेल. हो, निश्चितच. म्हणजे हे थोडंसं प्रदूषणासंदर्भात आहे, थोडंसं पण पर्यावरणाचा विषय झालेला आहे. तर आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये काही कोणीतरी भेट देतात, शर्ट पीसेस वगैरे असे पडलेले असतात, काही असे ड्रेसेस मटेरियल आपण नाही वापरत वगैरे. त्या सगळ्याची उत्कृष्ट जर कापडी पिशवी केली आणि जर आपण आपल्या घरी कोणी आलं किंवा दुकानदार असतात त्यांना सुद्धा दिलं तर ते वाटतात. तेवढं प्लास्टिक कमी होतं, तेवढं पर्यावरणाचं एक ओझं कमी होतं आपल्या दृष्टीने. आणि प्रत्येकाने जर केलं, प्रत्येकाने 10-10 पिशव्या जरी केल्या तरी काही अंशी पर्यावरणाचा कचरा आपण कमी करू शकतो. म्हणजे आता हा विषय आला म्हणून मी सांगितलं, आणि हे मी आम्ही स्वतः केलेलं आहे घरी. ही योजना आम्ही स्वतः राबवलेली आहे. आज सुद्धा मी बाजारात जाऊन मी एक 10-20 पिशव्या शिवलेल्या आहेत, त्या दुकानदारांना मी देणार आहे. आणि ते त्यांच्याकडे जे ग्राहक येतात ज्यांच्याकडे नसते कापडी पिशवी त्यांना तेच देतात. आणि तेही विनामूल्य देणार आपण. आम्ही विनामूल्य देतो, कारण की हे आमच्याकडे भेट म्हणून आलेल्या ह्या गोष्टी आहेत. पॅन्ट पीस, शर्ट पीस जे काही असेल ते. आणि आजकाल सगळ्यांकडे असतं सगळं, आणि ह्याचा काहीतरी चांगला वापर करता येऊ शकतो असं मला वाटतं. आणि ही सगळ्यांना योजना राबवता येण्याजोगी आहे, कारण खूप गृहिणी आणि शिलाई मशीन प्रत्येक जण इतका हौशी असतो. आणि माझं असं म्हणणं आहे की शिलाई वगैरे शिकवा घरातल्या मुलांना, कारण की त्याचा कधी उपयोग होईल. आणि आपण रिसायकलिंग म्हणतो, आपण प्रत्येक गुड्स आता ते रिसायकल कसं करून वापरता येईल, यूज अँड थ्रो किंवा खूप चंगळवाद न करता आपण त्या दृष्टीने बघतो. तर त्या दृष्टीने रिसायकलिंग साठी मला वाटतं शिलाई मशीन घरी असेल तर एक त्याच्यासारखं मस्त आणि स्वस्त उपाय नाही. आणि विना इलेक्ट्रिक असेल तर ते आपल्याला अवलंबून पण राहावं लागत नाही. निश्चितच. आणि हा जो काही तुम्ही सांगितलेला पर्याय आहे की कापडी पिशवी आपण तयार करणं आणि ते दुकानदारांना विनामूल्य देणं, हा खरंच खूप चांगला उपक्रम म्हणता येईल. या दृष्टीने देखील आपण पर्यावरण संतुलन राखण्याचा प्रयत्न करू शकतो. हो, आणि त्याच्यात दुसरं भर एक घालायचं सांगता येईल तर म्हणजे तुमच्याकडे जे रद्दीचे कागद असतात त्याचे पण म्हणजे पेपर, वर्तमानपत्र ज्याची आपण रद्दी म्हणून देतो ते तो फिकट जाण्यापेक्षा त्याचं पण जर तुम्ही हे करून दिलं तर वन टाइम यूज जिथे आहे तिथे कागदी पिशव्या पण वापरता येतात. तोही एक आहे, आम्ही त्या पण दिलेल्या, जवळजवळ 150 त्यातल्या आम्ही करून हल्लीच दिल्या. खूप चांगला उपक्रम आहे ते आपला. आणि आपल्याशी बोलून खरंच खूप छान वाटते. आज हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमात कुठलं गीत ऐकायला आवडेल आपल्याला? ते माझ्या बाबांच्या आवडीचं एक गाणं आहे, सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं फरियाद या चित्रपटातलं, स्नेहल भाटकरांनी संगीतबद्ध केलेलं हाले दिल उनको सुनाना था सुनाना ना गया असं ते काहीतरी आहे गाणं. त्यांनी मला ती रिक्वेस्ट दिली होती. आणि सुमन कल्याणपुरांचं पण 31 मेला निधन झालं. आम्ही त्यांचा सुमन सुगंध हा त्यांचा कार्यक्रम आम्ही 3 वेळा बघितलेला आहे. म्हणजे मुंबईत बोरिवलीमध्येच झाला होता. 3दा आम्ही तो अटेंड केला आणि त्यांना स्टेजवर आणलं गेलं. त्यामुळे आमच्या पिढीने बघितलंय सुमन कल्याणपुरांना. त्यामुळे मलाही ते गाणं ऐकायचंय. निश्चितच. आणि खरंच सुमन कल्याणपूर यांचा आवाज म्हणजे असा सुमधुर आवाज होता. प्रसिद्धीपासून त्या थोड्याशा लांब होत्या, पण त्यांच्या आवाजामुळेच त्या ओळखल्या जायच्या. हो, जणू काही एखाद्या जंगलात एखादं सुंदर फुल उमलावं आणि ते कोणाच्याही दृष्टीत पडू नये, पण ते भगवंताची ती एक अत्यंत उत्तम निर्मिती होती. त्यांच्या त्या माहोलमध्ये त्या होत्या, त्यांच्या बाहेर त्या कधी आल्या नाहीत असं म्हणायला हरकत नाही. तर पर्यावरणाच्या संतुलनासाठी आपण आपला छोटासा खारीचा वाटा उचलता हे ऐकून पण खूप छान वाटलं. असाच आपण आपला प्रयत्न चालू ठेवा. एकच मला वाटतं की रेडिओ हा मनोरंजनाचा जरी कार्यक्रम असला, बाहेर माध्यम तसं असलं तरी सुद्धा सामान्य माणसं कनेक्ट होतात एकमेकांशी. काय कदाचित हे ऐकून कोणाला तरी प्रेरणा होईल, कोणीतरी करेल, हीच अपेक्षा आपण ठेवूयात. फोन केलात आणि खूप छान बातचीत केली त्याबद्दल धन्यवाद. ऐकूयात आपल्या पसंतीचा फिर्याद या चित्रपटातील हे गीत. थँक्यू मॅडम. हॅलो आपकी पसंत. नमस्कार ताई. नमस्कार, बोला. मी शेरकर विजयकुमार, राहणार धाराशिव, राजीव गांधी नगर. बोला, काय करत असता? काही नाही ताई, मी घरीच असतो सध्या. बर. 2007 साली मी निवृत्त झालो, बँक अधिकारी होतो. अच्छा. 2006 साली निवृत्त झालो. मी आता सध्या घरीच असतो बसून. आता 20 वर्ष झाली मग आपण रिटायर होऊन? हो, 20 वर्ष होऊन गेले. बरं, आता वय काय मग साधारण आपलं? माझं वय आता 79 चालू आहे. बरं. मग आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम ऐकत असता आपण? आकाशवाणी धाराशिव केंद्राचे सर्वच कार्यक्रम आवडतात.
बर. सकाळी 5:53 सुरू होत होतं, पण आता 5:50 सुरू झालंय. बरोबर. गीत आपल्या 2 ओळीचं होतं, ते 4 ओळीचं झालं त्याला. त्याच्यामुळे आता 43 5:50 पासून आकाशवाणी सुरू झाले. बरोबर. भक्तिगीत, लखलख चंदेरी, शासनाचा कार्यक्रम दिलखुलास, त्याच्यानंतर भारताचे संत संघातील ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यक्रम, असे सगळेच कार्यक्रम होतात ते. बरं. आणखीन हॅलो आपकी पसंद या कार्यक्रमात मग कुठलं गाणं ऐकायला आवडेल आपल्याला? मला शोले चित्रपटातील ए दोस्त हम नहीं छोडेंगे, ए दोस्ती हम नहीं तोडेंगे, दम मगर हम साथ नहीं छोडेंगे. ठीक आहे. खूप चांगलं बोलतात. त्याच्या अगोदर खूप मला चांगलं बोललात तुम्ही 2-3 वेळा. धन्यवाद. आणि संवाद तुला चांगला साधतात त्याच्यासाठी. अच्छा, आपण फोन केला त्याबद्दल धन्यवाद. आणि ऐकूयात शोले या चित्रपटातील हे. हॅलो आपकी पसंद. हा नमस्कार, मनोजून बोलतोय मी, कुंडली शिंदे. अच्छा. बरं, ते जो जैसा कर्म करेगा वैसा फल देगा भगवान, हे आहे गीता का ज्ञान, हे गाणं पाहिजे आपल्याला. चित्रपट कुठला? चित्रपट काय मला लक्षात येईना झालं मॅडम. कार्यक्रमांविषयी सांगा ना, कुठला कार्यक्रम ऐकत असता आपण? मला सर्वच कार्यक्रम आवडतात. मी दोन्ही डोळ्यांना अंध आहे मॅडम. माझी पोस्ट मास्टर आहे. हो का? मग सेवानिवृत्त झाल्यानंतर माझी दृष्टी गेली. बर बर बर. हे माझ्या नातीने मी नंबर तुमचा ऐकून माझ्या नातीला सांगितलं, तिनं नंबर लावून दिला. हे बर बर बर. त्याचे नाव सांगू का? हो सांगा ना. केशरबाई कुंडली शिंदे, दत्तात्रय शिंदे, संगीता शिंदे, शिवताई, वसंत गायकवाड वागदरी, गणपा गायकवाड होळी आणि भारतबाई तुंगे यांना या सुरुवातीला गाणं ऐकायचे बघा. ठीक आहे, आपण फोन केला त्याबद्दल धन्यवाद. ऐकूयात आपल्या पसंती. हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. फोनद्वारे श्रोत्यांशी संवाद साधला होता सुवर्णमाला कांबळे यांनी. या तांत्रिक सहाय्य केलं होतं जीवन क्षीरसागर आणि प्रमोद साळुंके यांनी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते किशोर पवार. याबरोबरच हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. आकाशवाणी धाराशिव केंद्र रात्रीच्या